एकाच दिवसात मी 2 ट्रेक केले, 2 गड चढलो। एक होता कल्याणचा मलंगगड आणि दुसरा होता कल्याणचा दुर्गाडी किल्ला। कल्याणचा मलंगगड हा घाटमाथ्याचा आहे आणि हा टेहाळणी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला होता। तुम्ही समोर पाहू शकता मलंगगड किती सुंदर दिसतोय, धुक्याच्या चादरीत लपलेला हा मलंगगड। तसेच दुसरा किल्ला जो मी सर केला तो आहे दुर्गाडी किल्ला। हे दोन्ही किल्ले मी एका दिवसात सर केले, म्हणजे वन डे पिकनिकसाठी डेफिनेटली ब्युटिफुल स्पॉट्स। पुढे पाहूयात। शिवसकाळ मित्रांनो, तर आज मी ट्रेकिंगचा विचार केला आहे आणि त्यामुळे मी विचार करतो कोणत्या गडावर जाऊ। विचार केला आसनगावच्या माहुली गडावर जाण्याचा, पण तसं होऊ शकलं नाही कारण भरपूर वेळ झाला आहे। तर मी विचार करतोय की कल्याणचा मलंगगड आज करूयात। तर डेफिनेटली जाऊयात कल्याणच्या मलंगगडकडे। खूप मस्त किल्ला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा टी शर्ट तुम्ही पाहू शकता, त्याच्यावर माझं चित्र आहे, इंस्टाग्राम लोगो आहे। सो प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम डॉक्टर कैलाश रील्स। सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, मी हा हँड फॅन घेतलेला आहे, बघू शकता किती मस्त आहे, स्काय ब्लू कलरचा, व्हॉइस कलर। मला खूप गरजेचं आहे बिकॉज मला खूप गरम होतं। तर हा जेव्हा मी चढणार ट्रेक करणार तेव्हा स्वेटिंगच्या वेळेस खूप महत्त्वाचा आहे। इट इज जस्ट 199 रुपीज गाईज, यू कॅन टेक इट। सो गाईज मस्त काळे काळे ढग झालेले आहेत, पावसाचं वातावरण झालेलं आहे। माझी गाडी सुद्धा रेडी आहे, पाहू शकता। माय गाडी इज ऑल्सो रेडी, इवन आय एम रेडी। हरी मंडळी मित्रांनो, तर हा तुम्ही सुंदर नजारा पाहू शकता। हे आम्ही चाललो आहे मलंगगड वेस्ट विलेजकडे आणि हे समोर तुम्ही पाहू शकता मलंगगड आहे। वर डोंगर, त्याच्यावर धुक्याने पसरलेली चादर आणि हिरवळ, किती सुंदर आहे, किती सुंदर विहंगम दृश्य पाहूया। हा रस्ता जो आहे तो मलंगगडकडे जातोय आणि तुम्ही समोर जो डोंगर दिसतोय, थोडं झूम करून बघितलं तर हा जो डोंगर दिसतोय तो आहे मलंगगडचा डोंगर आणि ते वर उंच माथ्यावर आहे रोपवे। म्हणजे तिथे 2 अशा ट्रॅम कलरच्या ट्रेन आहे ज्या तुम्हाला 8 मिनिटातच वर डोंगर माथ्यावर घेऊन जाणार आहेत। खूप सुंदर मलंगगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत। इथून 2 रस्ते जातात, एक रस्ता पायरी मार्गाचा आहे आणि दुसरा हा नवीन बनवलेला आहे। श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले आहे। इथून ट्रॅम राईड जाते जे आपल्याला हा तो गेट आहे जिथून फ्युनिक्युलर राईड चालू होणार आहे। परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की फ्युनिक्युलर राईड अजून सुरू नाही झाली आहे, ती दिवाळी किंवा दिवाळी नंतर सुरू होणार आहे। 2 ट्रेन आहेत जे 8 मिनिटातच आपल्याला घाटमाथ्यावर पोहोचवणार आहेत। परंतु तुम्ही हे इतकं सुंदर दृश्य पाहू शकता। तिथून पुढे मी निघालो पायरी मार्गाने तिथे पोचायला, पण तुम्ही हा मलंगगडचा नजारा पहा। तुम्ही मागे पाहू शकता धुक्याच्या चादरीत ओंजळीत लपलेला तो मलंगगडचा वानरलिंग, जो किती सुंदर। एकटा गेल्यामुळे तिथे खूप सारे वानर तर होते, त्याच्यामुळे मी मोबाईल काढल्याला घाबरलो होतो। परंतु जसं जसं तुम्ही पायऱ्या चढत जाता, वर जाता मलंगगडवर, तसं ते दृश्य इतकं सुंदर दिसतं। खूप सारे झरणे म्हणजे वॉटरफॉल जाताना दिसतात। तिथे एक शिवलिंग आहे, गुरुदत्ताचं मंदिर आहे, असं पाणी वाहताना सुद्धा दिसतं। तर इतका सुंदर असा हा मलंगगड आहे, त्याच्या पायथ्याशी तर तुम्ही खूप मजा करू शकता। आणि सीड्यांवर असं काही पाणी, असं वाटतं की कोरीगडसारखा किल्ला तर नाही आहे ना मलंगगड, इतकं सुंदर। मलंगगड किल्ला पाहिल्यानंतर मी दुसरा किल्ला म्हणजे कल्याणचा दुर्गाडी किल्ला पाहण्यास गेलो। शिवाजी महाराज हे फादर ऑफ नेव्हल सर्व्हिस किंवा नेव्हल आर्मी म्हणतात, ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे दुर्गाडी किल्ला। दुर्गाडी किल्ला हा त्यावेळेचा खूप महत्त्वाचा किल्ला होता, कारण शिवाजी महाराजांनी एकेकाळी विचार केला होता की त्यांची नेव्हल फोर्सचं कॅप्टन्सी कुणाला द्यावी, तर ते कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याला व रेती बंदरला। दुर्गाडी किल्ला ट्रेक करण्यासाठी खूप सोपा आहे, कारण 5 ते 10 मिनिटात तुम्ही किल्ला चढू शकता आणि 15 ते 20 मिनिटात तुम्ही हा किल्ला पाहू शकता। सर्वात पहिले चढताना तुम्हाला गणपती बाप्पाची मनमोहक मूर्ती दिसेल। ही मूर्ती जुन्या काळाची नसून सध्याचीच आहे, गणपती बाप्पा मोरया। तुम्ही थोडेसे पुढे गेला तर तुम्हाला 2 बुरुज दिसतील। त्या काळात हे बुरुज बांधले असावे पाहणी करण्यासाठी, कारण पोर्तुगीज, डच हे सगळे पाण्यातून व्यापार करायचे कळले। अजून थोड्या पायऱ्या चढल्यानंतर तुम्हाला दुर्गाडी किल्ल्याचे नाव दुर्गाडी असे का पडले आहे हे कळते, कारण इथे दुर्गा मातेचे मंदिर आहे। शिवछत्रपतींनी देवीच्या नावावरच दुर्गाडी किल्ला असे नाव ठेवले असावे। हा किल्ला 350 ते 400 वर्षापूर्वीचा आहे, परंतु शिवाजी महाराजांना आरमार म्हणजेच नेव्हल फोर्स उभी करायची होती, म्हणून शिवाजी महाराजांनी हा किल्ला बनवला असावा असे उमगते। तुम्हाला समोरच दुर्गा आईचे दर्शन घडेल। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की दुर्गा आई किती सुंदर नवरी नटवलेली सारखी आहे। दुर्गाडी किल्ल्याच्या मागे जर तुम्ही पाहिले तर वाड्याचे अवशेष दिसेल।
आता सध्या तिथे दर्गा आहे असे जाणवते, परंतु जुन्या काळात म्हटले गेले आहे इतिहासानुसार की तिथे पहिले वाड्यांचे अवशेष होते. कल्याणचे सुभेदार व राखणदार त्या वाड्यात राहण्याचे. छत्रपतींनी दुर्गाडी किल्ला बांधण्याचा मागचा उद्देश होता स्वराज्याचे अभिराज्य हे अरबी समुद्रावर दाखवून द्यायचे. ह्याकरिता पोर्तुगीज डच जे जलव्यापार करायचे त्याच्यावर निहाळणी करण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता व या किल्ल्याचे संरक्षण कल्याणचे सुभेदार करत होते. हा एकमेव किल्ला आहे ज्याच्यामुळे आपल्याला कळते की शिवाजी महाराज कल्याणला येऊन गेले आणि आमचा कल्याण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. ही तुम्ही समोर पाहू शकता रेती बंदर.